थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. कमिटी मेंबर्स चॉकपीट मध्ये सांडलं, चॉकपीट सांडलं. मलकापूर आपला अतिरिक्त खेळाडू प्लीज स्कोरर जवळ पाठवायचंय. मलकापूर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. निलेश एक अष्टपैलू खेळाडू मलकापूर संघासाठी. शेवडी तालुक्यामध्ये जर विचार केला तर निलेश जाधव याचं नाव आवर्जून घेतलं जाईल. मलकापूर आपला अतिरिक्त खेळाडू प्लीज पाठवायचाय. मलकापूर आणि पाटणी वॉरियर्स आपला दोन्ही संघांनी अतिरिक्त खेळाडू पाठवायचा. पाटणी वॉरियर्स आपला अतिरिक्त खेळाडू इथं नाही, याची नोंद घ्यायची, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बॅटिंग मार्क वरती निलेश. पहिलाच चेंडू, मोठा फटका सजवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येताना दिसतोय. थोडीशी गचा क्षेत्ररक्षण, तर गोलंदाजी मार्क वरती अक्षयची वर्णी लागली जाते. पाटणी वॉरियर्स संघाकडून रोहन लगारे आणि निलेश जाधव. पहिलाच चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती 2 धावा संघाचा आणि स्वतःचं खातं उघडलं जाते निलेशच्या बॅट मधून. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू यष्टीरक्षक लालासोच्या हातामध्ये दिसतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू होतं. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं 2 धावा आल्यानंतर कमबॅक केला जातोय अक्षयकडून. निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी आणखी एक निर्धाव चेंडू. पंचांकडे अपील केली परंतु पंचांनी अपील फेटाळून लावले. संदीप पाटील मुंबई पोलीस यांचं सुद्धा सहर्ष स्वागत कमिटी तर्फे. पुढचा चेंडू स्लोअर पद्धतीचा. यावेळी चांगलं कनेक्शन करता आलं नाही फलंदाजाला. एका धावेची भर पडेल तर एक अनुभवी खेळाडू मलकापूर ए संघाकडून रोहन लगारे सलामीला आलेला फलंदाज. त्याच्या बॅट मधून धावा येणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक आपल्याला पाहायला मिळते. यावेळी आणखी एक निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट शेवटचा चेंडू फुल टॉस. चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू सीमा पार येतोय. षटकार. रोहन लगारे एक अनुभवी खेळाडू. धावसंख्या
रिव्ह्यू रिव्ह्यू सर्वांनी आपले खिसे तपासा. कोणाची या गाडीची किल्ली तर पडले स्प्लेंडरची हिरो. काय नो बॉल येतोय पंच. थर्ड अंपायरचा इशारा. नो बॉलचा इशारा येतो पंचांचा. नो बॉल प्लस 6 टोटल 7 धावा. रोहन लगारे एक अनुभवी खेळाडू मलकापूर भागातील या मैदानातील धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावसंख्येवरती. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 3 षटकांचा हा सामना आहे. यावेळी फ्रीडचा इशारा होता परंतु फ्रीडचा काही पुरेपूर फायदा उठवू शकला नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 10. सलामीला आलेली ही जोडी निलेश आणि रोहन लगारे दोन्ही हार्ड हिटर बॅट्समन. एक अनुभवी खेळाडू तर एक उगवता सितारा. शौवाडी तालुक्यातील एक आयकॉन खेळाडू निलेश जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवरती थँक्यू सो मच डीजे. गोलंदाजी मार्कवरती आनंद चौगले पाटणी वॉरियर संघाकडून वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. यावेळी चेंडू जातोय सीमा पार. खरपूस समाचार. थँक्यू सो मच डीजे थँक्यू सो मच. नो प्लस षटकार. 7 धावांची भर पडते. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळाला आपल्याला निलेशच्या बॅट मधून. आणखी एक लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. फ्रीडचा फायदा उठवताना इथं मात्र चेंडू जातो सीमा पार. आणखी एक बॅक टू बॅक षटकार निलेशच्या बॅट मधून. धावसंख्येत झपाट्याने वाढ. धावसंख्या पोहोचती 23. डीजे थँक्यू सो मच. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र प्रयत्न फसतोय. बॅक टू दी पवेलियन पाठवलं जाते. निलेश जाधव या फलंदाजाला पहिला धक्का बसतोय मलकापूर संघासाठी. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच. निलेशची जागा घेण्यासाठी मैदानात अजय कुंभार मलकापूर संघाकडून. मागच्या 2 चेंडूंचा विचार करता 13 धावा खर्च केले होते आनंदात चौगले यांनी. परंतु या चेंडूवरती मात्र बॅक टू दी पवेलियन पाठवले. कमबॅक केला जातोय आनंदात चौगले कडून पाटणी वॉरियर संघासाठी.
अजय कुंभार बाद होतोय. आणखी एक धक्का बसतोय मलकापूर संघाला. थँक्यू सो मच डीजे. बॅटिंग मार्क वरती सूरज मलकापूर असंघाकडून. लॉकल पद्धतीचा चेंडू हलक्यात आणि खेळून काढलाय. थोडासा थ्रो केला जातोय तो मात्र कलेक्शन चुकीचं भेटले. यावेळी 2 धावांची भर पडेल धावसंख्येत. धावसंख्या पोहोचते 25 या धावसंख्येवरती. षटकातील 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. या 4 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केले त्यांनी. निलेश आणि अजय 2 मोठे धक्के आपल्याला पाहायला मिळाले. या षटकामध्ये आनंदा चौगले यांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गावरती आनंदा चौगले एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळते पाटणी वॉरियर्स संघाकडून. लॉकल पद्धतीचा आणखी एक चेंडू कव्हरच्या दिशेला. तिथं मात्र प्रोटेक्शन आहे. एका धावेची भर पडेल धावसंख्येत. धावफलक हलता ठेवण्यात यश मिळवलंय. 26 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी मर्यादित 3 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी उत्कृष्ट देखना फटका सजवलाय. अचूक फेकी चांगलं कलेक्शन पाहायला मिळते. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 27. 2 गड्यांच्या मोबदल्यात अखेरचं हाणामारीचं षटक. मोठा फटका. चेंडू जातोय सीमा पार. येतो षटकार. रोहन लगारे यांच्या बॅट मधून. ओव्हर टू डीजे. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. लालासो या गोलंदाजावरती अनुभवी गोलंदाजावरती हल्ला चढवलाय रोहन लगारे याच्या बॅट मधून. 3रा षटकार येतोय. एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय रोहन लगारे. मलकापूर भागातील मलकापूर गावचा हा सुपरस्टार. यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू क्षेत्ररक्षक येताना दिसतोय. आणखी एक एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातो 1 बाउन्स वर. 4 धावांसाठी. धावसंख्येत झपाट्याने वाढ. धावसंख्या पोहोचते ती 39. थँक्यू सो मच डीजे. स्प्लेंडरची किल्ली कोणाची हरवली असेल तर आपले खिसे तपासा. जर नसेल तर कॉमेंट्री बॉक्स जवळ किल्ली जमा केली. मोठा फटका सजवलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक येताना दिसतोय आणि तो मात्र
मर्यादित 3 षटकांमध्ये 47 धावांची गरज आहे. पाटणी वॉरियर संघाला थोडं स्पीडअप करायचं. दोन्ही संघांना सूचना आहे. गोलंदाजी मार्कवरती हर्ष भोपळे मलकापूर संघाकडून मर्यादित 18 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. तर बॅटिंग मार्कवरती अक्षय, आणि अभिजित. लेकटा टाईपचा चेंडू, पहिलाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. 18 चेंडू आणि 47 धावांची गरज असताना बॅटिंग मार्कवरती अभिजित पाटील आणि अक्षय पाटील. दोन्ही पाटील. पाटलांची पाटील की इथं चालणार की मलकापूर असंघ भरचड ठरताना दिसतोय इथं मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कारण 18 चेंडू 47 धावांची गरज आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव पद्धतींचे. मोठा प्रहार केला जातोय. तितका चांगला संपर्क करता आला नाही. यावेळी मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू एका धावेसाठी. धावफलक एका धावेवरती म्हणजे संघाचं खातं उघडलं जाते, स्वतःचं खातं उघडलं जाते अभिच्या बॅट मधून. मोठा प्रहार केला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येताना दिसतोय आपल्याला आणि झेल सुटलाय. प्रशांत किडून झेल सुटला जातोय. 2 धावांची भर पडेल धावसंख्येत. 1-1. यावेळी आणखी एक मोठा प्रहार चढवला जातोय. चेंडू माग क्षेत्ररक्षक येताना दिसतोय निलेश आणि त्याच्याकडून चूक केली जाते. चांगला प्रयत्न होता परंतु झेल टिपण्यात अयशस्वी. 2 धावांची भर पडेल. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. शेववाडी आणि परळे दोन्ही संघांच्या कर्णधारांना सूचना नाणेफेकीसाठी यायचं आहे. खेळायचं आहे का तुम्हाला डायरेक्ट आम्हाला काय दमून देत. शेवटच्या चेंडूवरती पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. पंच या आधीच्या चेंडूवरती किती धाव आहेत? 2-2. 6. कारळ्यानी परळे आणि शेववाडी प्लीज नाणेफेकीसाठी यायचं आहे. परळे आणि शेववाडी. परळे आणि शेववाडी कर्णधार पाठवून द्यायचा आपला. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते नन्ना मुन्ना गोलंदाज सतेज पाटील. याच्या प्रत्येक विकेटसाठी करंजोशी 11 संघाकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्येत एका धावेची भर. परळे आणि शेववाडी. शेववाडी आपला करंदार पाठवायचंय.
आणखी एक षटकार 6 धावांची भर पडते 19. थँक्यू सो मच डीजे. गोलंदाजी मार्कवरती निलेश जाधव. निलेश निलेश गोलंदाजी मार्कवरती निलेश. एक कष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला टोलवला चेंडू. चेंडू मागे क्षेत्ररक्षक येताना दिसतोय. यावेळी मात्र एका धावेची भर पडेल. धावसंख्येत धावफलक आपल्याला पाहायला मिळते 26. फुल टॉस. फुल टो केलाय. सीमा पार धाडलाय चेंडूला. धावसंख्येत 6 धावांची भर. जुना चेंडू टाकायचा आहे मित्रांनो. धावसंख्या आपण पाहते धबलकवरती 33. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 12 अजून 14 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 14 धावा. आणखी एक मोठा प्रहार. चेंडू 1 बाउन्सर ड्रॉप. 4 धावांसाठी 37. वाईड प्लस 1 टोटल 2 धावांची भर पडते धावसंख्येत. धावफलक आपल्याला पाहायला मिळते 39. एक मिनिट. डीजे 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 सर्व संघांना सूचना आहे. आपला अतिरिक्त खेळाडू इथं स्कोअर जवळ पाठवा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे. नंतर कोणतीही तक्रार चालणार नाही, कारण ओंकार पाटील डोळ्यात तेल घालून आणि हातामधील पेन न खाली ठेवता एकसारखं स्कोरिंग करत आहेत.